चतुर्थी एरी केले पण विप्रतिमती केले भोजन सारुया म्हणे महाराजा आदिसाठी नमस्तीस सेवावे माझे सदना उदय प्रात आणि उठणं झाले असेल तरी जावे पाहुणी दयाचा प्रमाद अवश्य म्हणे निधी कुमार एकांत स्थानी शयनावर नाता ठेवणी पडले तो सूर्य गेला असतासी मग उठून वेशला तापसी पुन्हा वंदनी नाथ चरणासी उपहार करावा म्हणतसे तो नाथ म्हणे आता भोजन झाले ऐली चिमण मग आपण आली त्याने सारुण पुन्हा शैली पवडला सरस्वती आपल्याकडनं महाराजांनी हे पारायण करून घेत आहेत. उद्या त्याची सांगता होत असताना आपल्या घरच्या लोकांना सगळ्यांना बोलवायचे. म्हणजे घरचे जर 3 आहेत शेजारचे 2 बोलवा, 5 करा, पण अन्नदान होऊ द्या. घाबरायचं नाही, महाराज आहेत, सगळं भरभरून देणार आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जसं आपण पाहतोय की स्वामी महाराजांच्या मठामध्ये श्री नवनाथ पारायणचं पठणसुद्धा चालू आहे. तर आजचा 6वा दिवस आहे आणि उद्या 7 म्हणजे उद्या सांगता होणार आहे. तर आज 6व्या दिवशी काय काय पठण केलं जातं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल. सो आत्ता आपण जाणार आहोत नेहमीप्रमाणे स्वामी महाराजांच्या मठामध्ये. तर तिथे जाऊन बघूया काय तयारी चालू आहे. आणि इथं चाललं आहे उद्याची तयारी, म्हणजे मंडप वगैरे टाकला आहे, कारण उद्या महाप्रसाद देखील आहे, शेवटचा दिवस आहे. तर अन्नदानासाठी सेवा पण ठेवले. तर नक्की उद्या अन्नदान देखील असणार आहे. तर ज्यांनी नवनाथ पारायण केले त्यांच्यासाठी सुद्धा आणि भाविकांसाठी सुद्धा महाप्रसाद असणार आहे. तर ही चालले उद्याची तयारी. सो आतमध्ये चालू आहे, चला. तो कोणे एके दिवशी म्हणजे नाथ मही कैतलाना भेट बुंदल ग्रामी एकस्मात मुक्कामाते पातला वस्तीशी धर्मशाळेत राहून करीत वैसला श्री चिंतन तो त्या गावीचे काही जण धर्मशाळेत पातले. एकाची त्यांनी देखील नाथ म्हणती बाबा उतरलासी येतात तरी सारा वेळ आपला भक्त रेव सिद्ध पहावा. हे दुसरे टाके वचन रेव सिद्ध आहे गुण कांत शुद्ध व्हावा की मग आळीमा गरिमा लगिमा महिमा शिको शिको प्राप्ती करामा ऐसे अष्टसिद्धी नामा आचार्य प्रत्यक्ष रेव सिद्ध हा पुरुष यांची सिद्धीला सर्वास ओळखी सांगा आहे आम्हास गुरु वाक्य कोण्या तवत बोलली महिमा माते ओढे कासरीमा श्री दत्तात्रेय गुरु सिद्धी करूया मग दत्तात्रेय आई गुरु महिमा तुझी संचालू आहे सर्व पालू ही त्यांची देयाचे मग तुम्ही हे मधुर नाम आमेची तो विक्रम मानदेशी तेही नवी कामाची सरस्वती आला तो येथे सरस्वती ब्राह्मण धान विकासली वेळाला लावून निरत्कार स्वरूपमान जगासी बदली लागली तसे उभयना झाला प्रपंच वेगाडी एका प्रमाण तरी तुझे असोली कधी संधान शून्य परिवेगा सत्य नाथाची झाली चतुर्थी एरी केले पण विप्रतिमती केले भोजन सारुया म्हणे महाराजा आदिसाठी नमस्तीस सेवावे माझे सदना उदय प्रात आणि उठणं झाले असेल तरी जावे पाहुणी दयाचा प्रमाद अवश्य म्हणे निधी कुमार एकांत स्थानी शयनावर नाता ठेवणी पडले तो सूर्य गेला असतासी मग उठून वेशला तापसी पुन्हा वंदनी नाथ चरणासी उपहार करावा म्हणतसे तो नाथ म्हणे आता भोजन झाले ऐली चिमण मग आपण आली त्याने सारुण पुन्हा शैली पवडला सरस्वती तो मंदरुदनार्थ आकरणीला एकाएकी तयाने नाथे ऐकुणी मंदरुदन विप्रासी मने रडते कोण निरू मने बाळकाचा प्राण कासा विस होतसे म्हणून मोहस्थित नाथा अज्ञानपणी रडते कांता ऐशी ऐकुणी तयाची वार्ता बाळे आणि म्हणतसे मग तो विप्र स्वकांते पाशी येऊनी पाहे स्वपुत्राशी तव ते मिरवले प्रेतदशेशी हा विप्रा बाळे क्षिती वेदना स्मार नाही ऐसे सांगून करता करीत देशुदा झाला नाथ ज्ञान असं जगणी सनात अतिवेशी झालेला सहज झालेला यमपुरी संचार करी यक्ष गवळाई तो धर्मराज पावणे येती आसनावणे मोठलासे वैसम्य आपले करतासली षोडशोपचारे पूजला म्हणे सहज करपुटी नम्रवाणी धर्मराजे आराधिला म्हणे महाराजा लक्ष केवळ पनामी योजना पक्ष तरी ते मधुरी शराळ पक्ष मध्ये यक्षाते दुष्टवी येरी म्हणे यमपुरी नाथा मी सरस्वती पित्राचे घरी असता तू आयवणी दयाच्या सुता
अध्याय महिपदाते सोडिना पद महिपासुनी कदान सुरती म्हणून हस्तधरुणी काढू जाती तेडे महिते व्यक्त होती आपल्या हस्तकडाचे ऐसे एकत्र तीन शत होणारे गेले मुनी व्यक्त मग सर्वांनी बोलेनात कोणा गंधर्व सांगारे ऐसे परिजनांनी प्रविष्ट होताच्या शिवगणी हा वृत्तांत सकळ शिवभूमी शिवालागी समजला ऐसे गुणी शिव माता कपांत निर्माण म्हणे कोण आला एक शिक्षा त्याचे करारे ऐसे पिता शिवगणी कमलापती धविला हृदय करुणी योगमूर्ती म्हणे महाराजा तपपाती कवळ कारण विषय पचिती कोपागळ पेडला एरी म्हणे पंकजाशा मी सरस्वती विप्राच्या मी प्रत्यक्ष असता शिवे धाळणी यक्षपुत्र त्याचा मारिला तरी त्या अभिप्राय करून आता गेल शिवाचा प्राण तरी संजीवनी असले करून बाळ उठविन दयाचे ना तरी लक्षणे असेल प्राण तरी सप्त बाळे त्या म्हणून असे नाथ बोले म्हणे बारे पुत्र कलेवर कुटी मेणासन समग्र ऐसे एकदा सरस्वती उखळी पुत्र वाहिला कुठून केला मेळा समान मग समग्र भाग दिला अणन मग तयाचे यथा विभाग करू नको तो भोग नवे दुर्बळवान तुझा उदरी नारायण अविर्होत्र येतो गे परी हे तू ते सांगावया कारण पुढे आले दुर्घट विघ्न जन्मे जय राजे आले सर्व सत्र म्हणेले तरी मायो सांगो किती बहु फण्याची येई होईल आहुती ते अवगमोनी माझी चित्ती तुझ पाशी पातलो तरी आता गर्भ करणे स्वदेहाते बैसा छत्री येरी म्हणे कवण स्थानी राहुल भोनी महाराजा ऐसे उलटा वागुतर तो समीपदे कलावट दरुवर तोही जुराट काष्ट पोकर महिवर निर्मित असे ते पाहुनी आस्तिक मोनी म्हणे माय ओ तक्षकननी या वट पोकरात संचरणी प्राण आपला रक्षिपे परी अस्तिकेच अचळ वज्र प्रयोगी संचीला तरू अंबभागी अचळ करुणी तरु वेगी हसनापुरी चालिला जाऊनी मग पोकरात अंड राहिले दिवस होत अविर्होत्र नारायण दात ईश्वर सत्य संजरला दिवसेंदिवस अंगात वाढी लागला से जीवंत देह होता सामर्थ्य होता भग्न झाले अंड दे मग त्या तळवट पोखरात बाळवदन तरी अत्यंत निर्वाणी कोणी त्या ते रक्षणाते नसेजी अट्टहासे करीत असे रुदन तो परतई पादला शुची ब्राह्मण गौड जाती अथर्वण वेद भूषणी फिरत असे मोक्ष धर्म दयाचे नाम शुभम तो श्री नवनाथ भक्तिसार षटत्रिशतित अध्याय समाप्त. शांतीला आपण घरातले मेंबर सगळे बोलवणार आहोत. एका व्यक्तीने किमान 5 लोकांना आणायचं, 5 लोकांना आपल्याला जेवण द्यायचं. आता तुम्ही करा इंटू 350 किती लोक येतील इथे, बरोबर आहे. जर 350 सेवेकऱ्यांना जागा नाही आणि आपण बोलवणारे 5 जर तुमच्या सोबतच आले तर इथे काय होईल. म्हणून प्रत्येकाला नम्र निवेदन आहे, आपल्या घरात जेवढे मेंबर आहेत त्यांना सांगायचं, कारण नवनाथ महाराजांचा प्रसाद आहे हा कोणाच्या मुखाला लागत नाही. पण आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे की आपल्याला आपल्याकडनं महाराजांनी हे पारायण करून घेत आहेत. उद्या त्याची सांगता होत असताना आपल्या घरच्या लोकांना सगळ्यांना बोलवायचे. म्हणजे घरचे जर 3 आहेत शेजारचे 2 बोलवा, 5 करा, पण अन्नदान होऊ द्या. घाबरायचं नाही, महाराज आहेत, सगळं भरभरून देणार आहे. कोणी विनमुख जाणार नाही, प्रत्येकाच्या मुखात महाप्रसाद पडणार आहे. पण विनंती एवढीच आहे, आपले केंद्र प्रतिनिधी अनुज पाटील यांच्या सूचनेनुसार की जर आपल्या घरातल्या लोकांना किंवा आपण ज्यांना बोलवणार आहोत त्यांना येण्याचा टाइम फक्त 9 वाजता द्या. त्यांना काय सांगायचं, रात्री 9 वाजता या. आणि तुम्ही किती वाजता येणार, 9:30 ला. तुम्ही त्याच वेळेला यायचा जी वेळ आपली पारायणाची आहे. पण जाताना घरी उद्या 9:30 ला जाता येणार नाही आपल्याला. उद्या येताना
जो नवनाथांचा काही आहे तिथे इथली सिच्युएशन पाहता आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. म्हणजे कोणी मनात राग मानू नये, आम्हाला इथं सोडलं नाही, आम्हाला तिथं सोडलं नाही, काहीच नाही. फक्त उद्याची आम्ही सिच्युएशन बघणार आणि त्याच्यानंतर कमिटी डिसिजन घेईल की आपल्याला कशा पद्धतीने दर्शनाला सोडलं जाईल. दुसरी गोष्ट, आपण पारायणाला बसतात म्हणून एक लक्षात घ्या, जसं पारायण समाप्ती होईल आपल्याला महाप्रसाद घेण्याची सूचना येईल. कोणी शक्यतो थांबू नका. म्हणजे महाप्रसाद घेण्यासाठी की मी नंतर घेईन असं करू नका. पारायण जे वाचक आहेत त्यांनी पहिला महाप्रसाद द्या. कारण ते ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या ते काय आंबील वगैरे बरेच आहे ते प्रत्येकाच्या मुखाला लागलं पाहिजे. म्हणून जे पारायणवाले आहेत त्यांनी पहिले महाप्रसाद करून घ्या. नंतर ढेकर देण्यासाठी आरामात 12 वाजेपर्यंत बसले तरी काही हरकत नाही. तुमच्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही जेवायला नंतर घ्या, पण पहिले सगळे पारायणवाले बसतील एवढी सूचना. श्री स्वामी समर्थ. ओम गणेतां देवः भद्रं पश्यमाक्षभिर्यत्र त्र्यङ्गदुष्टुवान् सतर्वि वशमदेवहितं यदा स्वस्ति नैत्रो स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न स्तक्षोरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. यानंतर धूपम यजमानांनी महाराजांना तसेच नवनाथ महाराजांना अर्धचंद्रावरती धूप दाखवायचा आहे. श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. तथा च नवनाथ महाराजाय नमः. धूपम अर्पयामि. तसेच दीप सुद्धा दाखवायचा आहे. श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. तथा च नवनाथ महाराजाय नमः. दीपम दर्शयामि. घ्या. आता नैवेद्य दाखवायचा आहे. सर्वप्रथम तुळशीपत्राने सर्व नैवेद्यावरती पाणी शिंपडायचे आहे. सतेन वर्तेन परिसिंचयामि. ते तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे. घ्या. परत एकदा तुळशीपत्र हातात घेऊन नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचे आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नमः प्रचोदयात. ते तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे. घ्या. परत एकदा तुळशीपत्र हातात घेऊन महाराजांना तसेच नवनाथ महाराजांना नैवेद्य भरवायची क्रिया करायची आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा. ओम समनाय स्वाहा. ओम ब्रह्मण्यामृतत्वाय स्वाहा. ते तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे. घ्या. तिथे तांबण ठेवलेले आहे. एक पळी पाणी तांबणात सोडायचे आहे. मद्यपानीयं समर्पयामि. घ्या. परत एकदा तुळशीपत्र हातात घेऊन नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचे आहे. पुन्हा प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नमः प्रचोदयात. ते तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे. घ्या. परत एकदा तुळशीपत्र हातात घेऊन महाराजांना तसेच नवनाथ महाराजांना नैवेद्य भरवायची क्रिया करायची आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा. ओम समनाय स्वाहा. ओम ब्रह्मण्यामृतत्वाय स्वाहा. ते तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे. घ्या. तिथे तांबण ठेवलेले आहे. 3 पळी पाणी तांबणात सोडायचे आहे. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्त प्रक्षालन समर्पयामि. मुख प्रक्षालन समर्पयामि. महाराजांना तसेच नवनाथ महाराजांना गंध लावायचा आहे. करोद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामि. श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. तथा च नवनाथ महाराजाय नमः. नैवेद्यं समर्पयामि.
महाराजांना मुजरा करायचा आहे व आरतीचे ताट हातात घ्यायचे आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आरती ओ वाळू श्री गुरु श्री ब्रह्मा विष्णू महेशासी दिदले आत्मदान जगती म्हणून श्री दत्त तुझ म्हणती ब्रह्मा रूपे जग सृजसी विष्णू तुझी प्रतिपाळसी हर हर शिभार उतरविसी भार देऊनी आत्मज्ञान प्रणती किती तव स्मरणे जगी तरती आरती ओ वाळू श्री गुरु श्री आरती ओ वाळू श्री गुरु श्री ब्रह्मा विष्णू महेशासी निर्गुण चित्तन वस्तुसी आत्मयन सुयात्मज म्हणती लीला दारुणी उद्धरसी मानव देहा जरी धरसी परिणससी देह आजी संदेह हृदय सुनही मूर्ती जाणी वलोपरी अंधमती आरती ओ वाळू श्री गुरु श्री आरती ओ वाळू श्री गुरु श्री ब्रह्मा विष्णू महेशासी. जय देव जय श्री नवनाथा हो स्वामी नवनाथा बाबा ते आरती हो चरणापासून झाले चळपळी नाथ दैनी गोपी चंद हरमंगनाथ भरणीने रक्षिले भरतरी नाथ पुढे 84 सिद्धांचे गणित. जय देव श्री नवनाथा हो स्वामी नवनाथा भावाचे आरती हो वाळू आरती श्री गुरुदेव दत्ता. अकरा वेळा शाबरी मंत्र. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः 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 ओम श्री चैतन्य पटाक्ष अडगंगानि फमचिन्द्रराज्ञ सौरङ्गिरेवाणकवर्त्रिसंज्ञा भूम्यां बभूवर्णमनाथ सिद्धः गोरक्षजालन्धरचर्पटाक्ष अडगंगानि फमचिन्द्रराज्ञ सौरङ्गिरेवाणकवर्त्रिसंज्ञा भूम्यां बभूवर्णमनाथ सिद्धः गोरक्षजालन्धरचर्पटाक्ष